नमस्कार, लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे। माझ्या पाठीमागे मिरच्या पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशाशी रिलेटेड आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या वर्षीच्या मिरच्यांचा आणि गरम मसाल्यांचा रेट काय आहे त्याची माहिती देणार आहे। तर तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, बघा सर्व प्रकारचे इथे मिरच्या आहेत ज्या आपल्याला मसाला करण्यासाठी लागतात। आता आपण इथे जे दादा आहेत त्यांना विचारूया की कोणत्या कोणत्या मिरच्या आहेत आणि त्याचा भाव काय आहे तो। पण त्या अगोदर मी तुम्हाला लोकेशन सांगते। हे शॉप आहे डोंबिवली वेस्टला। तुम्हाला टुवर्ड्स कल्याण उतरायचं आहे। तिथून रेती भवनच्या समोरून शेअरिंग ऑटो मिळते, तिथून भोईरवाडी गोकुळ बंगल्याजवळ उतरायचं आहे। त्याच्या बाजूलाच हे आशापुरी मसाला शॉप आहे। तिथे आपण बघणार आहोत की कोणत्या कोणत्या प्रकारच्या मिरच्या आणि गरम मसाला आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता हे दादा आपल्याला मिरच्या दाखवतील की त्यांच्याकडे कोणत्या प्रकारच्या मिरच्या आहेत आणि त्याचा भाव काय आहे। तर दादा आता एक एक मिरच्यांचा रेट सांगायला सुरुवात करा। आपलं नमस्कार। नमस्कार। ही आहे बेडकी। ओके, हिचा दर आहे सध्या आता 400 रुपये। 400 रुपये 400 रुपये किलो। 1 2 3 हे माझ्याकडे 3 पोते अवेलेबल आहेत मिरच्यांचं। ही मिरची जी आहे ना ती पांडी मिरची आहे। हिचा दर 300 रुपये किलो आहे। आणि ही तुम्हाला वाटेल असेल की ही मिरची अशी नरम का असते, कारण की ही जे मिरच्या आहेत ना हे सर्व स्टोअर केलेलं असते, म्हणून ही मिरची थोडीफार नरम असते। नवीन मिरच्यामुळे याचा दर आहे 300 रुपये किलो। आणि जास्ती क्वांटिटी वगैरेमध्ये तुम्ही परचेस करतात 280 किंवा आपण लावून ॲडजस्टमेंट करून देतो। आणि ही मिरची घेऊन गेल्यानंतर आपल्याला वाळवावी लागेल। ही मिरची थोडीफार 1-2 दिवस ऊन द्यायला लागेल। ओके, म्हणजे तुम्हाला जर ही तुम्ही मिरची घेऊन जाता, ही कमी तिखट मिरची आहे, तुम्हाला ही 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवावी लागेल, कारण का आता मसाला तयार करायला सुरुवात झालेली आहे आणि या दादांकडे नवीनच माल आहेत। जसं दादाने सांगितलेले की ही स्टोअर केलेली असते, त्यामुळे ही आपल्याला अशी नरम दिसते। तर तुम्हाला ही 2-3 दिवस उन्हामध्ये सुकवावी लागेल। तर आता आपण पुढची मिरची पाहूया कोणती आहे। ही जास्त तिखटवाली मिरची आहे। हिचं नाव आहे लवंगी मिरची। हे जास्त करून घाटी मसाल्यामध्ये वापर केले जातात, किंवा जास्त मसाला तिखट वगैरे करायचा असेल मग हिचा वापर केला जातो आहे। ओके, आणि हिचा दर आहे 300 रुपये किलो। 300 रुपये किलो। हां, म्हणजे जर तुम्हाला तिखट मसाला पाहिजे असेल तर ही लवंगी मिरची आहे 300 रुपये किलो। जास्त घेतलं तर दादा कमी सुद्धा करतील। ही आहे काश्मीरी। हिचा दर आहे 600 रुपये किलो। हे फक्त कलर वगैरेसाठी यूज केले जात आहे। आता सध्या मिरच्याचा दर उतरलेला आहे। पहिला याचा दर होता 800 रुपये, आता 200 रुपयाचा फरक पडला, आता 600 रुपये झालेले आहे। 600 रुपये किलो झालेला आहे मिरच्या। ही आहे बिन डेटाची, म्हणजे डेट काढलेली मिरची आहे। बिन डेटाची बेडकी मिरची। हिचा दर आहे 500 रुपये किलो। कमी जास्त आपण करू शकतो। कमी जास्त म्हणजे किती कमी करणार? जे क्वांटिटीवर डिपेंड करते की तुम्ही किती क्वांटिटी माझ्याकडून परचेस करता। ही मिरची पांडी मिरची आहे बिन डेटाची। तिचा दर 300 रुपये आहे, हिचा दर 400 रुपये, कारण की ती डेटवाली आणि बिन डेटाची। ओके, हिचा दर 400 रुपये किलो आहे। 100 रुपयाचा डिफरन्स पडतोय, कारण की ही जी मिरची आहे ती तिखट असते, ते डेट काढायला वगैरे प्रॉब्लेम होतोय, म्हणून हिचा दर थोडाफार 100 रुपये जास्त आहे। आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ही जास्त वाटेल असेल मग तुम्ही ती मिरची घेऊ शकता आणि घरी डेटा काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही। ओके, म्हणजे तुम्हाला डेटवाली पाहिजे असेल ना तर ती 300 वाली आहे, आणि ही विदाऊट डेटवाली आहे ती 400 रुपये। म्हणजे तुम्हाला घरी जाऊन साफ करायची गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्ही ह्याला थोडंफार ऊन देऊन मसाला बनवण्यासाठी देऊ शकता। ही लवंगी मिरची आहे बिन डेटाची। हिचा दर आहे 400 रुपये, आणि तुम्ही डेटवाली घेतली तर तिचा दर आहे 300 रुपये किलो। 100 रुपयाचा फरक आहे। ही मिरची आहे शंकेश्वरी मिरची। हिचा दर आहे 350 रुपये किलो। आपण कमी जास्त करू शकतो। प्युअर बेडकी पाहिलेली आहे। आता तुम्हाला मी दाखवतोय जी मार्केटमध्ये स्वस्तमध्ये विकतात ते बघा। याचा दर आहे 300 रुपये किलो। याला लाली म्हणतात बेडकी। ही फक्त तिखट आणि कलर आहे, पण यामध्ये तुम्हाला चव नाही भेटणार। ओके, हां, त्याच्यात चव नसणार। म्हणजे दादा आपल्याला क्वालिटी वाईज मिरच्या दाखवत आहेत। हां, हिचा दर आहे 300 रुपये। ठीक आहे। ही नॉर्मल काश्मीरी, याचा दर आहे 500 रुपये किलो। ओके, 500 रुपये किलो। हां, तरी एवढी स्वस्त का आहे 500 रुपये किलो? कारण की तुम्ही पाहिलेली ती काश्मीरीची क्वालिटी आणि ही काश्मीरची क्वालिटीमध्ये फरक असते। हां, म्हणून मी कसं यावेळी 2-2 क्वालिटी मागवले आहे, तर लोकांना वाटायला पाहिजे नको की तिथे 400, 500, 600 असा लोकांचा वेगवेगळा भाव असतो, म्हणून मी 2 क्वालिटी मागवले। ही 500 रुपये किलो आणि ती 600 रुपये किलो। म्हणजे काश्मीरीमध्ये यांच्याकडे 2 प्रकार आहेत, एक 600 रुपये किलो पण आहे आणि 500 रुपये किलो पण आहेत। म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ती तुम्ही मिरची घेऊ शकता। मसाला बनवायला सुरुवात झालेली आहे आणि दादांकडे बघा गर्दी पण तेवढीच आहे मसाला घेण्यासाठी, मिरच्या घेण्यासाठी, गरम मसाला घेण्यासाठी। आता आपण दादांकडे सर्व प्रकारच्या मिरच्या पाहिल्या। आता मसाला बनवण्यासाठी गरम मसाला, धने लागतात, तर त्याचाही रेट आपण जाणून घेऊया। हे जे धने आहेत ना हे थोडे जुने धने आहेत। हिचा दर आहे 180 रुपये किलो। आणि हे जे धने आहेत हे धनेचा दर आहे
220 रुपये किलो. हे सध्या नवीन धणे आले आहेत. आपल्याकडे अजूनही प्रकारचे धणे वगैरे येतील. सध्या अजून मसाले जे आहेत ते अजून चालू झाला नाही, म्हणून आपण सध्या 2च धणे मागवले. अजून हे 3-4 प्रकारचे धणे असतात. ते क्वांटिटी वाईज, क्वालिटी वाईज, क्वांटिटी वाईज, प्राईज वाईज 220, 180, 160 प्रकारचे आपण धणे अवेलेबल करून देते. ओके, पण आता हे तुम्हाला सांगितलं की ते जुने धणे आणि नवीन धणे फरक काय आहे या दोघांमध्ये? हे जे धणे आहेत हे आपण मसाल्यामध्ये वगैरे यूज करू शकतोय. आणि हे जे नवीन धणे याचं पूड वगैरे लोक तयार करत आहेत, म्हणून नवीन धण्याचा वापर केला जात आहे. तर बघा, जुने धणे आहेत ना ते तुम्ही मसाल्यासाठी वापरू शकता. आणि जर तुम्हाला धना पावडर बनवायची असेल ना तर त्यासाठी तुम्ही हे नवीन धणे घेऊ शकता. काही लोक मसाल्यामध्ये घाटी मसाला जे असतात त्यामध्ये खोबरं, लसूण, कांदे वगैरे यूज करतात. ते खोबरं आहे आपल्याकडे अवेलेबल. याचा दर आहे 160 रुपये किलो. हे राजापुरी आहे. दुसरे असं 140, 120चा अजून सध्या अवेलेबल माझ्याकडे आहेत नाही, ते पण भेटून जाईल. काय हलकुंडमध्ये 2 प्रकार असते, एक राजापुरी आणि एक सेलम. तुम्हाला मी राजापुरीचे डिफरन्स सांगून देतो. ही जी हलकुंड आहे ही पातळ असते. हिचा दर आहे 250 रुपये मार्केट वाईज. आणि ही जी आहे ती सेलम आहे, ही थोडीशी जाड आणि पिवळी असते. हे बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आतमधला जे भाग आहे ते पिवळा पण असते, म्हणून ही सेलम आहे. याला हलकुंड फूड वगैरे जे असतात, लग्न वगैरे साखरपुडामध्ये, मग हे माझ्याकडून लोक घेऊन जातात आणि त्यांना आवडतो. ही काही इफेक्ट नाही शरीराला वगैरे. याचा दर आहे 300 रुपये किलो. मार्केट प्राईस मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि कमी जास्त पण होऊ शकतोय. बघू आता सीझन चालू झालं की कमी पण होऊ शकतो याचा दर. हे सेलम आहे आणि ही राजापुरी आहे. तर दादांनी आपल्याला यांच्याकडचे ना 2 प्रकारचे हळकुंड दाखवलेले आहेत आणि त्याच्याला डिफरन्स पण सांगितलेला आहे. गेल्या वर्षीपेक्षा ना यावर्षी हळकुंडाचा रेट जास्त आहे. तर चला, आता आपण हळकुंड तर बघितले, आता दादांकडे आपण गरम मसाला पाहूया काय काय आहे ते, आणि त्याचा रेट पण पाहूया. चला, मिरच्या वगैरे बघितले सर्व प्रकारचे. आता तुम्हाला मी मसाल्यामध्ये नेतोय. हे जे लवंग आहे त्याचा दर आहे 10 ग्राम 15 रुपये. ठीक आहे, हे चक्री फूल असतात. यामध्ये 3-4 व्हरायटी असतात. सध्या तर आपण हे वापर करतोय. त्यामध्ये हे चक्री फूलचा दर आहे 10 ग्राम 25 रुपये. ठीक आहे, तोळा 25 रुपये. ही जी मसाला वेलची आहे ही जाडवाली मसाला वेलची. यामध्ये 2 प्रकार असतात, एक बारीक आणि एक मोठी. हे आपण चांगलेवाले मागवली आहे. याचा दर आहे 10 ग्राम 25 रुपये. ठीक आहे, हे जे नाकेशर आहे त्यामध्ये पण 2-3 प्रकारचे असतात. सध्या आपल्याकडे एकच प्रकार आहे. याचा दर आहे 10 ग्राम 30 रुपये. ठीक आहे, ही जी मिरी आहे ही बारीकवाली मिरी आहे. ही नवीन मिरी आहे. ही थोडीशी बारीक आहे. हिचा दर आहे 10 ग्राम 10 रुपये. पण ही खायला तिखट आहे. हां, झणझणी एकदम नवीन मिरी आहे. खसखस हिचा दर आहे 2000 रुपये किलो. 10 ग्राम 20 रुपये तोळावर आहे. आणि जास्त वगैरे क्वांटिटी घ्यायचं आपण कमी जास्त करू शकतो. हे जायफल आहे, हे 10 रुपयाला 1 नग आहे. ठीक आहे, यामध्ये पण 2-3 व्हरायटी असते. सध्या तर आपल्याकडे आहेत ही क्वांटिटी. हे 6 जिरा आहे. ठीक आहे, हे 6 जिरा. याचा दर आहे 10 ग्राम 15 रुपये. ठीक आहे, हे त्रिफळ आहे बिनबियाचं. यामध्ये जास्त बिया तुम्हाला सापडणार नाही. याचा दर आहे 10 ग्राम 10 रुपये. 10 ग्राम 10 रुपये. ठीक आहे, हे लाल फूल. हे बघा, लाल फूल पाहू शकता, एकदम सुंदर आहे, एकदम नवीन लाल फूल. याचा दर आहे 10 ग्राम 30 रुपये. 10 ग्राम 30 रुपये. हे जावेत्री पाहू शकता तुम्ही, 10 ग्राम 40 रुपये, म्हणजे 4000 रुपये किलो. ठीक आहे, यामध्ये 3-4 प्रकारचे असते. सध्या आपल्याकडे 8 mm वापर करतोय आपण. याचा दर आहे 10 ग्राम 35 रुपये. यावेळी वेलचीचा दर भरपूर वाढलेला मग. ठीक आहे, ही मेथी आहे 120 रुपये किलो. मस्त एकदम जाडी बघा. ओके, 120 रुपये किलो. हां, आता 2 प्रकारचे आपल्याकडे हिंग आहेत. एक मसाल्यामध्ये वापर करू शकतो आणि एक पापडामध्ये. सध्या तर हे बघा, हे आहे हिरा हिंग. हे सफेद कलरचे असतात, वास घेऊ शकता तुम्ही. एकदम स्ट्रॉंग आहे. हे दुसरं, हे कालेवाले. हे 50 रुपयाची डब्बी आहे. दोघे पाहिजे तसे ती घ्या. हे बघा, म्हणजे हे दोन्ही पण 50 रुपयाला आहे. हे मसाल्यामध्ये वापर केलं जातं आणि हे पापडामध्ये सुद्धा वापर केलं जातं. म्हणजे तुम्हाला जर पापड बनवायचं असेल त्यासाठी पण हिंग आहे आणि मसाल्यामध्ये जो आपण हिंग वापरतो तो सुद्धा आहे या दादांकडे. ही आहे दालचिनी. हिचा दर आहे 100 ग्राम 80 रुपये. ही सध्या नवीन आहे. यामध्ये 2 प्रकारची असते, एक दालचिनी पॉलिशवाली आणि एक अनपॉलिशची. आपल्याकडे ही दालचिनी आहे. आपण हे मसाल्यामध्ये जास्त वापर करतोय कारण की लोकांना बिडी दालचिनी लय आवडेल. कारण याचं ती सुगंध आहे हो, ती मस्त आहे एकदम. चांगली वास घेऊन बघू शकता. किंवा थोडाफार दगडफूल. याचा दर आहे 10 ग्राम 15 रुपये. ही जी आहे बडीशोप ही 500 रुपये किलो आहेत. आणि हे जिरा आहेत. सध्या जिरामध्ये हडपण चालू आहे, पण आता सध्या हळूहळू जिराचा भाव थोडाफार कमी होतोय. आता आपल्याकडे जिराचा दर आहे 400 रुपये किलो. 400 रुपये एकदम मस्त सुंदर. आणि तीळ, काही लोक तीळ पण वापरतात. हां, हे घाटी मसाल्यामध्ये आपण वापर करू शकता किंवा मालवणी घाटीमध्ये. जास्त करून घाटी मसाल्यामध्ये हे जे तेल आहे ते वापर केले जात आहे. याचा दर आहे 220 रुपये किलो. आणि किलो वगैरे घेतलं तर आपण ॲडजस्टमेंट करून देतो दराचं. बघा तुम्ही, गुलाबाचं फूल हे पण मसाल्यामध्ये वापर करू शकतो आपण सुगंधासाठी. एकदम मस्त आहे. हे कसं आहे? याचा दर आहे 100 ग्राम 80 रुपये. 100 ग्राम 80 रुपये. तर 100 ग्राम 80 रुपये. जर 5 किलो मसाला बनवायचा असेल त्यासाठी किती लागेल? हे 100 ग्राम. फक्त 100 ग्राम. राईट. जास्त याने का असतं, हे थोडंफार गोड असतं म्हणून याची जी सुगंध आहे
जे धने वगैरे आहेत आपण वापर करतोय ते हे सुगंध खाऊन जातोय, म्हणून आपण थोडाफार गुलाबाचं फूल वापर केलं. हे जे तुम्ही बघता ते हे मिरच्यांचं बी आहे, हे आम्ही मापानुसार आगरी मसालामध्ये बांधून ठेवलं आहे. ते कोणाला 2 किलो मिरची किंवा 1.5 किलो समान हे आम्ही मसाल्याचा आमचा जे आगरी मसाला आहे तो आम्ही बांधून देतो. 2 किलो मिरची 1.5 किलो समान 3.5 किलो, त्यामध्ये आपण 700 ग्राम किंवा 800 ग्राम मिरच्यांचं बी वापर करतोय. त्यानुसार हे बी बांधलेलं आहे. आता तुम्ही मला सर्व प्रकारच्या मिरच्या आणि गरम मसाला दाखवलात, तर समजा मला 5 किलोचा मसाला बनवायचा असेल तर त्यासाठी मला सर्व प्रमाण लिहून आणावं लागेल की तुम्ही मला ते प्रमाण काढून द्याल? तुमच्याकडे अगोदरची लिस्ट वगैरे असेल तर तुम्ही मला आणून देऊ शकता आणि त्या पद्धतीने मी त्याप्रमाणे मसाला तुम्हाला मी काढून देऊ शकतो. आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही नाही बनवलं असेल किंवा मी माझ्या पद्धतीने तुम्हाला जसं पाहिजे मसाला त्याप्रमाणे मी मसाला तुम्हाला बनवून देऊ शकतो. तिखट पाहिजे तर तिखट, नॉर्मल पाहिजे तर नॉर्मल, स्पायसी पाहिजे जसं त्या पद्धतीने मसाला पाहिजे त्या पद्धतीने मी मसाला तुम्हाला तयार करून देईल. फक्त मी मसाल्याचं तुम्हाला प्रमाण देईल, बाकी जे आहे तुम्हाला मिरची घेऊन जायची, मिरचीचं देठं वगैरे काढलेले आहेत आपल्याकडे, मिरची सुकवायची, उन्हातमध्ये टाकायची आणि जे काय आहे प्रोसिजर ते तुम्ही घरी करून डंक किंवा चक्कीवर तुम्ही तुम्ही तुमची द्यायची, इथे सर्व काही मिळणार नाही. इथे आपल्याकडे हे अवेलेबल नाही आहे. ते तर दादाने आपल्याला इथे सांगितलेलं आहे की तुम्हाला जर मसाल्याचं प्रमाण पाहिजे असेल तर दादा इथे तुम्हाला काढून देतील आणि तुम्ही हे प्रमाण काढल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या इथे जर चक्की किंवा डंकी असेल तिथे तुम्हाला दळायला द्यायचं आहे. हे दादांकडे फक्त तुम्हाला मिरच्या आणि गरम मसाला इथे तुम्हाला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसाल्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मिरच्या आणि गरम मसाला दाखवलेला आहे आणि त्यासोबत रेटसुद्धा सांगितलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.